चैत्र महिन्याची ही पहिली सोनेरी पहाट, दारी सजलेली रंगीबिरंगी रांगोळी आणि उंच आकाशाकडे अभिमानाने झेप घेणारी ही गुढी, रेशमी कापडाने सजलेली, कडुलिंबाच्या पानांनी नटलेली, साखरेच्या गाठींनी गोडवा पसरवणारी आणि त्यावर चकाकणारा तांब्याचा कलश जणू विजयाचा पताकाच. हे फक्त एका सणाचं आगमन नाहीये, तर ही एक साध आहे, मनात दाटलेल्या अंधाराला हरवून एका नव्या उमेदीने उभं राहण्याची. कडुलिंबाचा तो कडवटपणा आपल्याला सांगतो की आयुष्यात संघर्ष अटळ आहे, पण त्या संघर्षातूनच खऱ्या यशाची गोडी निर्माण होते. साखरेच्या या गाठी आपल्याला आठवण करून देतात की कष्टाचं फळ हे नेहमीच गोड असतं. गेल्या वर्षी काय राहून गेलं हे विसरून जा, कारण जुनी पानं गळल्याशिवाय आयुष्याला नवी पालवी फुटत नाही. जशी ही गुढी अभिमानाने आकाशात डोलते, तसाच तुमच्या नव्या वर्षाचा संकल्प सुद्धा अढळ असायला हवा. कोणासाठीही थांबायचं नाही, कोणाशीही स्पर्धा करायची नाही. यंदा फक्त स्वतःला सिद्ध करायचं. या नवीन वर्षात तुमची स्वप्न प्रत्यक्षात येऊ आणि तुमच्या कष्टांना याच गुढीप्रमाणे यशाची उंची लाभो. चला तर मग या पाडव्याला केवळ गुढीच नाही, तर स्वतःलाही नव्याने घडवूया. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा.